नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, फायनली माझा आज गुगल ॲडसेन्सचा पिन आला। मित्रांनो, हा पिन तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्हाला एक यूट्यूब चॅनल चालू करावं लागतं आणि त्यासाठी जो क्रायटेरिया दिला असतो मॉनिटायझेशनचा तो तुम्हाला कंप्लीट करावा लागतो। यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर तुम्हाला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासाचा वॉच टाईम पूर्ण करावा लागतो। तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओ तयार करत असाल तर तुम्हाला त्यामध्ये गेल्या 90 दिवसांमध्ये 1 करोड व्ह्यूज कंप्लीट करावे लागतात। त्यानंतर तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं। चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या यूट्यूबमध्ये $10 कंप्लीट करावे लागतात। त्यानंतर तुम्ही ॲडसेन्स अकाउंट ओपन करता आणि ॲडसेन्स अकाउंट ओपन केल्यानंतर ते $10 जेव्हा कंप्लीट होतात त्यावेळेस तुम्हाला ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी तुमच्या पोस्टामध्ये एक पिन पाठवला जातो। तो पिन तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्हाला तो पिन गुगल ॲडसेन्समध्ये टाकावा लागतो। गुगल ॲडसेन्समध्ये तो पिन टाकल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या अकाउंटमध्ये $100 तयार होतात त्यावेळेस ते तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला गुगल ॲडसेन्सला आपला जो काही अकाउंट नंबर, IFSC कोड, स्विफ्ट कोड असतो तो तुम्हाला गुगल ॲडसेन्समध्ये टाकावा लागतो। त्यानंतर तुमचे जे यूट्यूबचं जे काही अर्निंग असेल ते तुमचं थेट यूट्यूबमधून गुगल ॲडसेन्समध्ये जातं आणि गुगल ॲडसेन्समधून तुमच्या थेट बँक खात्यामध्ये येतं। मित्रांनो, तुम्हालाही यूट्यूब चॅनल चालू करायचे असेल आणि यूट्यूबमधून खूप सारा पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम किंवा अडचण येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी त्यावर नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईल। मित्रांनो, कारण आपल्या मराठी माणसाने यूट्यूबमधून खूप सारे पैसे कमवावेत असं मला तरी वाटतं। त्यामुळे मित्रांनो, तुमचे यूट्यूबवर स्वागत आहे। मित्रांनो, मी 2019 पासून यूट्यूब चॅनलवर काम करत होतो। अनेक चॅनल बनवली, अनेक चॅनल डिलीट केली, चुका करत गेलो, त्या सुधारत गेलो आणि फायनली आज माझं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर माझे आज 25,000 सबस्क्रायबर आहेत। फेसबुकवर माझे 30,000 सबस्क्रायबर आहेत आणि इंस्टाग्रामवर 42,000चे फॉलोअर्स आहेत। मित्रांनो, तुम्ही यूट्यूबमधून खूप सारे पैसे कमवू शकता, परंतु या यूट्यूब चॅनलची जी अर्निंग असते ती काही फिक्स नसते। तुमचे व्हिडिओ जसे व्हिडिओला तुमचे व्ह्यूज येतील त्याप्रमाणे तुमची अर्निंग होत असते। खूप साऱ्या लोकांचा डाऊट असतो की यूट्यूबला दर महिन्याला 50,000 60,000 लोक कमवतात, परंतु मित्रांनो तसं काही अर्निंग फिक्स नसते। कधी कधी तुमची अर्निंग जास्त पण होऊ शकते आणि कधी कमी पण होऊ शकते। जे अर्निंग आहे ते तुमच्या व्हिडिओच्या व्ह्यूजवर डिपेंड असतं आणि जे आपण शॉर्ट व्हिडिओ बनवतो त्या शॉर्ट व्हिडिओला खूप अर्निंग कमी असतं। मित्रांनो, जर तुम्ही लाँग व्हिडिओ बनत असाल, लाँग व्हिडिओला व्ह्यूज कमी जरी आले तरी त्याच्यामधून खूप सारे अर्निंग होऊ शकते। त्यामुळे तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ करायचे आहेत का लाँग व्हिडिओ करायचे आहेत। मित्रांनो, आज महाराष्ट्रातले अनेक पोरं आहेत ते यूट्यूबवर येऊन लाखो रुपये कमवत आहेत। तसेच जर तुम्ही हिंदीमध्ये कंटेंट बनवत असाल तर हिंदीमध्ये कॉम्पिटिशन तसेच आहे, परंतु जर हिंदीमधून तुमचं चॅनल जर व्हायरल झालं तर तुम्ही तुमचं लाईफ अवघ्या 6 ते 7 महिन्यामध्ये चेंज करू शकता। मित्रांनो, तुम्हाला माझी यूट्यूब जर्नी मी थोडक्यात सांगणार आहे। सुरुवातीला मी माझे वैयक्तिक व्हिडिओ बनवत होतो, त्यावेळेस माझे वैयक्तिक व्हिडिओ व्हायरल होत नव्हते आणि नंतर मी कॉमेडी व्हिडिओ बनवायला लागलो तर माझे कॉमेडी व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत होते। तुम्ही पाहू शकता, सुरुवातीला मी अशा प्रकारचा माईक वापरत होतो। हा वायरचा माईक आहे, 700 रुपयाचा घेतला होता, तर तो माईक पण खूप छान होता। त्यानंतर हे सेल्फी स्टिक घेतली होती। मित्रांनो, माझ्यासोबत कोणी व्हिडिओ करायला नसायचं, एकटाच असायचो, त्यामुळे मोबाईल या ठिकाणी असा ठेवायचो आणि मी एका हाताने मोबाईल पकडायचो आणि व्हिडिओ शूट करायचो। तर अशा प्रकारे मी व्हिडिओची सुरुवात केली होती। आत्ता तुम्ही जो माझ्या हातामध्ये माईक बघताय तो माईक आहे डिजिटेक कंपनीचा। मित्रांनो, तुम्हाला हा माईक घ्यायचा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे। खूप चांगला माईक आहे, तुम्ही आवाज पण ऐकू शकता। मी ह्याच माईकचा आज वापर करत आहे आणि माझे तुम्ही व्हिडिओ बघा, सर्व व्हिडिओमध्ये मी हाच माईक वापर करतो। मित्रांनो, हा माईक घ्यायचा असेल तर ह्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल। आणि माझं चॅनल पब्लिक असल्यामुळे मित्रांनो, ज्यावेळेस पब्लिकमध्ये जायचो त्यावेळेस खूप सारे लोक माझ्या चॅनलचं नाव विचारायचे, त्यामुळे चॅनलचं नाव विचारायचे आणि चॅनलचं नाव लोकांच्या मोबाईलमध्ये मला स्वतः टाईप करून द्यावं लागायचं। त्याच्यामुळे मी हा चॅनलचा लोगो तयार केला, जेणेकरून जे लोक विचारतील किंवा जे लोक नाही विचारणार त्यांनी फक्त माझ्या हातातला माईक बघितला तर त्याला चॅनलचं नाव कळेल आणि ते आपल्या मोबाईलमध्ये सबस्क्राईब करून ठेवतील। म्हणून मी ही आयडिया केली आणि चॅनलचा लोगो माईकवर प्रिंट करून घेतला। हा लोगो अशा प्रकारे इथे फिट होतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे माझ्या चॅनलची जर्नी चालू झाली आहे। थोड्याच दिवसामध्ये मी माझ्या चॅनलवर लाँग व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे। डेली एक लाँग व्हिडिओ आणि डेली एक शॉर्ट व्हिडिओ असा टाकणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात
आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे वाटत असेल की काहीतरी चेंजेस करायला हवा तर कमेंटमध्ये नक्की सांगा, त्यावर मी नक्की विचार करेल आणि तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय हा नक्की दिला जाईल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय बोलायचे आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि